Hi students, in last lecture we have seen some JUnit examples of the topic units and measurement. In today's lecture also we are going to discuss some examples. Here there is our first example. If dimensions of a physical quantity are m raised to a, l raised to b and t raised to c, then the physical quantity will be. What is the given to us? Dimensions of a quantity are m raised to a, l raised to b and t raised to c. What we have to find out? The physical quantity which will be correct option. So see the options. Options are given like this. Physical quantity is given and the values of a, b, c are given. What we have to do? We have to put the values of a, b, c in place of here in dimensions of MLT ABC, okay, in place of m raised to a, l raised to b, t raised to c. In this ABC we have to put and find the dimensions of that quantity and select the pair which is correct. That is, if the pressure is given to us, if a equal to 1, b equal to -1, c equal to -2, then what we have to do? Put the values of ABC and check the dimensions are either the dimensions of pressure or not. काय करायचं आपल्याला? ABCच्या व्हॅल्यूज पुटअप करायच्या, त्यानंतर जे डायमेन्शन्स येतील ते डायमेन्शन्स इथं दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचे आहेत का हे आपल्याला चेक करायचं आहे. मग ते चेक करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? ऑप्शन्स घेतले पाहिजेत. फर्स्ट ऑप्शन काय आहे बघा? प्रेशर आहे, बरोबर. फर्स्ट ऑप्शन काय आहे? प्रेशर. मग त्यासाठी आपल्याला गिव्हन काय आहे बघा? तर ए ची व्हॅल्यू आहे 1, बी ची व्हॅल्यू किती आहे? -1 आणि सी ची व्हॅल्यू किती आहे? -2. मग आपल्याला काय करायचं आहे? तर m रेस टू ए, l रेस टू बी, t रेस टू सी याच्यामध्ये त्या व्हॅल्यू पुटअप करायच्या. m रेस टू किती आहे बघा? m रेस टू ए, ए ची व्हॅल्यू आहे 1, l रेस टू बी आहे, बी ची व्हॅल्यू आहे -1 आणि टी रेस टू सी आहे, सी ची व्हॅल्यू आहे -2. आता इथे सिक्वेन्स कसा आला बघा? MLT असा सिक्वेन्स आहे. आपल्याला याचे डायमेन्शन्स माहीत आहेत. प्रेशर इज इक्वल टू काय असतं? फोर्स अपॉन एरिया आणि त्याचे डायमेन्शन्स काय असतात? तर L-1 बघा, प्रेशरचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन एरिया आणि डायमेन्शन्स काय येतात? L-1, M1, T-2 असे प्रेशरचे डायमेन्शन्स असतील. मग आता याच्यामध्ये बघा, L ची पॉवर आहे -1. हे प्रेशरचे डायमेन्शन्स आहेत. कोणते? L1, L-1, M1, T-2 आणि आपल्याला जे ऑप्शनमध्ये दिलेत ABCच्या व्हॅल्यू त्या जर पुटअप केल्या तर आपला आन्सर काय येते बघा? L ची पॉवर -1 आहे का चेक करा? आहे -1. त्यानंतर M ची पॉवर 1 आहे का चेक करा? M ची पॉवर 1 आहे. T ची पॉवर इथं -2 आहे आणि आपल्याला दिली आहे पण -2. म्हणजेच काय? जर ABCच्या गिव्हन व्हॅल्यूज तुम्ही याच्यामध्ये MLTच्या पॉवर्समध्ये पुटअप केल्या तर आपल्याला जे डायमेन्शन्स मिळत आहेत ते प्रेशरचे डायमेन्शन्स आहेत. त्याच्यामुळं हे जे दिलं आहे हे कसं आहे? तर करेक्ट आहे. प्रेशरचे डायमेन्शन्स आहेत. म्हणजे आपल्याला क्वेश्चन काय विचारलं आहे बघा? की या ऑप्शन्समध्ये हे 4 ऑप्शन आहेत, याच्यामध्ये अशी कोणती पेअर करेक्ट आहे की जिचे ABCच्या व्हॅल्यूज करेक्ट असतील, ॲक्युरेट असतील, बरोबर. मग आता इथे आपल्याला फर्स्ट ऑप्शन इथे करेक्ट आहे, बरोबर. तरी पण आपण ऑप्शन B-C-D हे चेक करूयात. ओके, जर तुम्हाला हा ऑप्शन दुसरीकडे दिला असता तर तुम्हाला हे सगळं चेक करावं लागलं असतं. त्यासाठी काय करूयात? तर आपण B-C-D हे तिन्ही पण ऑप्शन चेक करूयात. ओके, आता ऑप्शन बी बघा. ऑप्शन बी मध्ये ए ची व्हॅल्यू किती सांगितलेली आहे? 1, बी इज इक्वल टू आहे 0 आणि सी ची व्हॅल्यू आहे -1. A1, B0 अँड C -1. If we put these values in m raised to a, l raised to b, t raised to c, then we get m raised to a that is 1, l raised to b that is 0 and t raised to c that is -1. Okay, here these dimensions becomes L0, M1, T -1. And what is given to us? These are the dimensions of acceleration. Are these the dimensions of acceleration? Not. Acceleration is having
द डायमेन्शन्स, ॲक्सिलरेशनचे डायमेन्शन्स काय असतात, L1 m0 t -2. बरोबर, ॲक्सिलरेशनचे डायमेन्शन काय आहेत तर L1 m0 t -2 अशा डायमेन्शन्स आहेत. मग आता हे आणि हे मॅच होते का बघा, L ची पॉवर 1 असली पाहिजे ना, इथं किती आहे 0 आहे. M ची पॉवर 0 पाहिजे, इथं किती आहे 1. त्यानंतर T ची पॉवर -2 पाहिजे, इथं आहे किती -1. म्हणजे हे करेक्ट आहे का, नाही. म्हणजे हे जे डायमेन्शन्स आहेत हे ॲक्सेलरेशनच्या डायमेन्शन्सला मॅच होत नाहीत. असंच आपण ऑप्शन सी चेक करूयात. हा झाला सी ऑप्शन. आता ऑप्शन बी आपण चेक करूयात. हे बघा, ऑप्शन बी मध्ये इथे काय सांगितलं आहे तर ए ची व्हॅल्यू किती आहे 1, बी ची आहे 0 आणि सी ची, एक मिनिट, इथे बघा हा जो ऑप्शन होता आपण आता घेतला होता A = 1, B = 0, C = -1, हा ऑप्शन बीच आहे. पण याच्यामध्ये ॲक्सेलरेशन ही क्वांटिटी नाही आहे, तर इथं क्वांटिटी कोणती आहे तर व्हेलॉसिटी ही क्वांटिटी आहे. आणि व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स हे काय असतात L1 m0 t -1. बरोबर, मग आता तरी पण हे डायमेन्शन्स मॅच होतात का, नाही होत. बघा, L ची पॉवर 1 पाहिजे, आहे का 1, नाही. M ची पॉवर 0 असली पाहिजे, इथं 1 आहे. आणि T ची पॉवर -1, ती करेक्ट आहे. म्हणजे व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आणि गिव्हन डायमेन्शन्स मॅच होत नाहीत. त्याच्यामुळे ऑप्शन बी कसं आहे तर इनकरेक्ट आहे. त्यानंतर आपण ऑप्शन सी चेक करूयात. ऑप्शन सी इथं गिव्हन आहे बघा, A ची व्हॅल्यू किती आहे 1, B ची व्हॅल्यू आहे 1 आणि C ची व्हॅल्यू आहे -2. जर आपण व्हॅल्यूज पुटअप केल्या m⁴ l⁴b t⁴c तर काय येईल बघा, m⁴a म्हणजे किती 1, l⁴b म्हणजे 1, t⁴c म्हणजे -2. डायमेन्शन्स काय मिळतात m1 l1 t -2. आता थोडासा विचार करून सांगा की हे डायमेन्शन्स कुणाचे आहेत. L1 m1 t -2 हे डायमेन्शन्स कुणाचे असतात तर फोर्सचे डायमेन्शन्स आहेत. मग इथे ही जी क्वांटिटी आहे ही कोणती क्वांटिटी आपल्याला द्यायला पाहिजे होती, फोर्स असायला पाहिजे होती. बरोबर, पण दिलंय काय त्यांनी ॲक्सिलरेशन. आणि ॲक्सिलरेशनचे डायमेन्शन्स काय असतात तर L1 m0 t -2 हे डायमेन्शन्स आहेत ॲक्सिलरेशनचे डायमेन्शन्स. म्हणजे आपल्याला गिव्हन डेटावरून इथं डायमेन्शन्स मिळत आहेत फोर्सचे, पण त्यांनी फिजिकल क्वांटिटी कोणती सांगितलेली आहे तर ॲक्सेलरेशन. त्याच्यामुळं सी ऑप्शन सुद्धा कसा आहे तर इनकरेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर आपण आता ऑप्शन डी चेक करूयात. ऑप्शन डी जो आहे त्याच्यामध्ये बघा, ऑप्शन डी A = किती आहे 0, B = आहे -1, C = आहे -2. ओके, तर डायमेन्शन्स काय येतील m⁴a l⁴b t⁴c which is equal to m⁴0 l⁴b means -1 and t⁴ Are these the dimensions of force? Not. Force is having the dimensions L1 m1 t -2. हे दोन डायमेन्शन्स मॅच होतात का, नाही होत. याचा अर्थ काय की ही पेअर सुद्धा कशी आहे तर रॉंग आहे. म्हणजे ऑप्शन बी सी डी हे तिन्ही ऑप्शन आपल्याला कसे मिळालेले आहेत, रॉंग ऑप्शन आहेत. मग करेक्ट ऑप्शन कोणता आहे तर फर्स्ट ऑप्शन ए, ज्याच्यामध्ये डायमेन्शन्स A = 1, B = -1, C = -2 आणि डायमेन्शन्स काय मिळतात तर L-1 m1 t -2 असे डायमेन्शन्स मिळतील. आणि ते डायमेन्शन्स कुणाचे आहेत तर प्रेशरचे आहेत. मग त्याच्यामुळं या क्वेश्चनमध्ये ऑप्शन कोणता करेक्ट आलेला आहे बघा, ऑप्शन ए. दिस ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. ओके, second example, here if dimensions of critical velocity Vc of a liquid flowing through a tube are eta⁻x, ρ⁻y and r⁻z. Here eta is the coefficient of viscosity, rho is the density of the liquid and r is the radius of the tube. Consider there is a tube in which liquid is flowing and what is given to us, Vc is the critical velocity of that liquid and eta means coefficient of viscosity and rho is the density of the liquid which is flowing through the tube. Okay, now here this part is in 12th standard in the topic mechanical properties of fluids. ओके, हा जो
पार्ट आहे तो तुम्हाला कशामध्ये बघायचा आहे तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे डिटेलमध्ये सगळं समजेल की कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे काय असते, क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय असते, हे तुम्हाला 12th स्टँडर्डमध्ये आहे. ओके, मग आता एक लक्षात ठेवायचं आहे की क्रिटिकल व्हेलॉसिटी जी आहे तर ती व्हेलॉसिटी असेल किंवा नुसती व्हेलॉसिटी जरी असेल तरी त्यांचे डायमेन्शन्स कसे असतील, सेम असतील. बरोबर, व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आणि क्रिटिकल व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स हे दोन्ही कसे असायला पाहिजे, सेम असले पाहिजेत. आणि इथे डेन्सिटी आहे, डेन्सिटीचे डायमेन्शन्स आपल्याला माहीत आहेत. काय असतात डेन्सिटीचे डायमेन्शन्स, L-3 m1 t0 आणि r म्हणजे काय, रेडियस आहे, रेडियस म्हणजे लेंथ असते, लेंथचे डायमेन्शन माहिती आहे आपल्याला L1. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला कुणाचे डायमेन्शन्स माहीत नाहीत तर फक्त इटा. इटा म्हणजे काय आहे, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे, त्याचे डायमेन्शन आपल्याला माहीत नाही आहेत. आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. याच्यामध्ये इटा रेस टू एक्स आहे, रो रेस टू वाय, आर रेस टू झेड हे डायमेन्शन्स आहेत क्रिटिकल व्हेलॉसिटीचे. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर या एक्स, वाय आणि झेडच्या व्हॅल्यूज काय असतील. तर त्या फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय यूज केलं पाहिजे बघा, युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिसमधलं टू फाइंड द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज हा जो पॉईंट आपण बघितलेला होता त्याचा इथे आपल्याला यूज करावा लागेल. त्यासाठी आपल्याला फर्स्ट माहिती काय पाहिजे बघा, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचे डायमेन्शन्स काय आहेत. तर ते आपण पहिल्यांदा बघूयात की डायमेन्शन्स कसे फाइंड आउट करायचेत, कोणाचे तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचे. आता 12th स्टँडर्डमध्ये तुम्हाला हे होईल बघा. तर F = 6 पाय इटा आर व्ही असा फॉर्म्युला असतो. हे जे फोर्स आहे हे फोर्स आहे विस्कस फोर्स, विस्कस फोर्स आहे आणि फॉर्म्युला काय असतो F = 6 पाय इटा आर व्ही हा एक फॉर्म्युला आहे तुम्हाला 12th स्टँडर्डमध्ये. मग आता याच्यामध्ये इटाचं तुम्हाला जर व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला काय येईल बघा, F/6 पाय आर व्ही. इटा = काय असणार आहे, F/6 पाय आर व्ही असं असेल. तर आता याच्यामध्ये आपण डायमेन्शन्स पुटअप करूयात. F म्हणजे फोर्स आहे, फोर्सचं डायमेन्शन L1 m1 t-2 असेल डिवायडेड बाय 6 पाय कसं आहे तर कॉन्स्टंट आहे. आर मग कॉन्स्टंटला डायमेन्शन असेल का, नाही, कॉन्स्टंट इज डायमेन्शन लेस क्वांटिटी. मग याला 6 पायला डायमेन्शन्स असणार नाहीत. पुढे आहे आर, आरचे डायमेन्शन्स असतील L1 आणि व्ही म्हणजे आहे व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटीचं डायमेन्शन असेल L1 t-1. बरोबर का, L1 m0 t-1 असं कुणाचं डायमेन्शन आहे, व्हेलॉसिटीचं. आता जर आपण ह्याला पुढे सॉल्व केलं तर काय येईल बघा, हा L1 या L1 सोबत कॅन्सल झाला म्हणजे Lची पॉवर आली, इथे हा 1 आहे तो न्यूमरेटरला जाईल, मग काय होईल -1. त्यानंतर Lची पॉवर आली -1, Mची पॉवर बघा इथं 1 आहे आणि Tची पॉवर हा -2 आणि हा -1 जो आहे तो न्यूमरेटरला गेला तर -2 आणि हा -1 म्हणजे इथं गेल्यावर +1. -2 +1 आन्सर काय येईल -1. म्हणजे इटाचे डायमेन्शन्स आत्ता आपल्याला मिळाले. इटाचे डायमेन्शन्स काय आहेत तर L-1 m1 आणि T किती आहे L-1 m1 आणि T-1. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ इटा. इथे आत्ता आपण फक्त इटाचे डायमेन्शन्स फाइंड आउट केलेले आहेत. आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे बघा, क्रिटिकल व्हेलॉसिटीचं डायमेन्शन हे दिलं आहे आपल्याला इटा, रो आणि आरच्या फॉर्ममध्ये. म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी डिपेंड कुणावर आहे बघा, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, डेन्सिटी आणि आर या तिघांवर कशी असेल, डिपेंड असेल. VC डिपेंड्स ऑन इटा, रो अँड आर. आता पुढे काय करायचं, मग याच्या पॉवर घ्यायच्या एक्स, वाय, झेड. VC प्रपोर्शनल टू इटा रेस टू एक्स, रो रेस टू वाय अँड आर रेस टू झेड. आता नेक्स्ट स्टेपमध्ये VC म्हणजे आहे व्हेलॉसिटी. क्रिटिकल व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स सेम कुणाप्रमाणे असतील तर व्हेलॉसिटीप्रमाणे असतील. मग व्हेलॉसिटीचं डायमेन्शन आहे L1 m0 t-1 इक्वल टू साईन टाकलं प्रपोर्शन काढून, पुढे कॉन्स्टंट आला K. इटाचे डायमेन्शन्स काय आहेत बघा, L-1 m1 t-1, L-1 m1 t-1 रेस टू किती असेल x. पुढच्या ब्रॅकेटमध्ये डेन्सिटी आहे, डेन्सिटीचं डायमेन्शन काय असेल सांगा, L-3
m1t0, कारण डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो मास अपॉन व्हॉल्यूम आणि मास कुठे आहे न्यूमरेटरला, त्याच्यामुळं m⁻² असेल 1 आणि डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम असेल, व्हॉल्यूमचं डायमेन्शन L³ असेल आणि ते आहे डिनॉमिनेटरला आणि त्यामुळे ते न्यूमरेटरला आल्यावर -3 होईल. ओके, मग हे डेन्सिटीचे डायमेन्शन्स आहेत रेस टू काय y. पुढे आहे r म्हणजे काय आहे रेडियसला काय डायमेन्शन्स असतील L1. ओके, रेडियस म्हणजे आहे लेंथ, त्याच्यामुळे डायमेन्शन असेल L1. नेक्स्ट स्टेपमध्ये पुढे काय करायचं बघा, k कॉन्स्टंट ॲज इट इज लिहिला, L⁻² या xनं याच्यामध्ये प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं, -1 × x आला -x, m⁻1 × x, पुढं t⁻⁻1 × x -x, पुढं L⁻−3y, या yनी इथे मल्टिप्लाय केलं, m⁻² बघा 1 × y, t⁻0, त्यानंतर L⁻1 × z, पुढं k × ब्रॅकेट L⁻, इथे आहे -x, इथे आहे -3y आणि इकडचा z म्हणजे -x -3y + z. m⁻² बघा इथं किती आहे x आहे, इथं किती आहे y, पुढं m नाही आहे. ओके, त्यानंतर t⁻, इथं किती आहे बघा -x आहे, याच्यामध्ये t⁻ किती आहे 0, याच्यामध्ये तर नाही आहे t, मग त्याच्यामुळं इक्वेशन असं आलं आपल्याला. त्यानंतर LHSला ह्या ज्या टर्म्स आहेत बघा, LHSला काय आहे L1 m0 t-1 आहे आणि RHSला अशी टर्म आहे. तर आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये काय करू शकतो बघा, इथे आपण कंपॅरिझन घेऊयात. काय कंपेअर करायचं, तर ही L⁻1 व्हॅल्यू ही L⁻−x -3y + z हिच्यासोबत कंपेअर करायची. L⁻1 = L⁻−x -3y + z. ओके, L⁻1 = L⁻−x -3y + z. मग आता बेस सेम आहेत, त्याच्यामुळं पॉवर पण सेम असतील. 1 = -x -3y + z असं इक्वेशन मिळेल. त्यानंतर सेकंड टर्म बघा m⁻0 आहे, ती इकडे m सोबत कंपेअर करायची. मग काय येईल m⁻0 = m⁻x + y. बरोबर, इथे सुद्धा बेस सेम आहे, त्याच्यामुळं पॉवर इक्वेट केल्या x + y = काय मिळालं 0. नेक्स्ट t⁻⁻1, इथं t⁻−x सोबत कंपेअर करायचा. t⁻−1 = t⁻−x, so -1 = -x and we can say that x is equal to 1. इथे x ची व्हॅल्यू मिळाली, ती व्हॅल्यू इथं पुटअप करा. मग 1 + y = 0, तर y = किती असेल -1, y ची व्हॅल्यू असेल -1. त्यानंतर x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू -1 या इक्वेशनमध्ये पुटअप करूयात. तर 1 = x ची व्हॅल्यू आहे 1 -3 × y ची व्हॅल्यू आहे -1 आणि प्लस असेल z. मग 1 = -1 + 3 + z, मग z +2 = 1 आला. z प्लस हे किती झाले 3 - 1 2 = किती 1. मग z ची व्हॅल्यू 1 - 2 असेल, मग z किती आला बघा -1 आला. बघा x ची व्हॅल्यू किती आहे, x y z असं जर लिहायचं असेल तर कसं येईल बघा, x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू -1 आणि z ची व्हॅल्यू -1. बघा x y z च्या व्हॅल्यूज काय आहेत 1 -1 आणि -1. आता असा ऑप्शन कुठे आहे बघायचा याच्यामध्ये, 1 -1 -1 असा ऑप्शन कुठे आहे, तर ऑप्शन आहे डी. आलं लक्षात सगळ्यांच्या, x y z यांच्या व्हॅल्यूज काय आल्या आपल्या 1 -1 आणि -1. ऑप्शन डी कसा असेल, करेक्ट ऑप्शन असेल. ओके, नाऊ सी द थर्ड एक्झाम्पल. द व्हेलॉसिटी ऑफ वॉटर वेव्स v may depend upon their wavelength lambda, density of water rho and acceleration due to gravity g. Then relation between v, lambda, g and rho will be, what is given to us, velocity of water v depends on wavelength lambda, density of water rho and acceleration due to gravity g. Say the powers are x y z
lambda raised to x, rho raised to y and g raised to z. Okay, we have to find the relation between them, that is we have to find the power of x, y and z. So see, the first velocity having dimensions l raised to 1, m raised to 1, t raised to -1 equal to constant k. लॅम्बडा मीन्स वेवलेंथ. ओके, वेवलेंथ म्हणजे लेंथ आहे. ओके, तर वेवलेंथचं एसआय युनिटसुद्धा काय असतं, मीटर हे असतं. म्हणजे वेवलेंथ ही एसआय युनिट मीटर म्हणजे लेंथच्या एसआय युनिटमध्ये मेजर केली जाते. म्हणजेच ती काय असणार आहे, लेंथ असणार आहे. तर तिचे डायमेन्शन्स काय असतील, L1, M0, T0 असे डायमेन्शन्स असतील. रेस टू असेल x. नेक्स्ट रो आहे. रो म्हणजे काय, डेन्सिटी आहे आणि डेन्सिटीचे डायमेन्शन्स असतात L रेस टू -3, M रेस टू 1, T रेस टू 0, रेस टू असेल y. त्यानंतर आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय आहे, तर ॲक्सेलरेशन आहे. आणि ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन्स काय असतात, तर L1, M0, T -2 आणि रेस टू काय असेल, Z असेल. ओके, आपण काय केलं ह्या स्टेपमध्ये, तर इथे ज्या व्हेरिएबल्स आहेत त्या प्रत्येकाचे इथं डायमेन्शन्स आपण पुटअप केलेले आहेत. वेलॉसिटीचं आहे L1, M0, T -1. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ आहे, तर लेंथचं डायमेन्शन L1, M0, T0, रेस टू असेल x. रो म्हणजे डेन्सिटी, डेन्सिटीचं डायमेन्शन L -3, M1, T0, रेस टू काय असेल y. आणि g म्हणजे आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि त्याचे डायमेन्शन्स सेम कुणाप्रमाणे असतील, तर ॲक्सेलरेशनप्रमाणे असतील. आणि काय आहेत डायमेन्शन, L1, M0, T -2, रेस टू काय असणार आहे, तर z. पुढे काय येईल बघा, इक्वल टू k L रेस टू 1 इंटू x, M रेस टू 0 इंटू x 0, T रेस टू 0. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये L रेस टू -3y, M रेस टू असेल 1 इंटू y, T रेस टू काय असेल 0. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये L रेस टू 1 इंटू z, M रेस टू 0 इंटू z 0, T रेस टू -2z. ओके, पुढे काय करायचं, k L रेस टू इथे आहे x, इथे आहे हा -3y, इथे आहे +z. M रेस टू काय येईल बघा, इथं 0 आहे, इथं y आहे आणि पुढे परत 0 आहे म्हणजे M रेस टू y आला. T रेस टू इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं -2z आहे म्हणजे इथे आला -2z. आता इकडे LHSला काय आहे, L1, M0, T -1. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं पाहिजे सांगा, नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, तर L कम्पेअर करायचे, M कम्पेअर करायचे आणि T कम्पेअर करायचे. मग काय येईल बघा, L रेस टू 1 इज इक्वल टू असेल L रेस टू x -3y + z. पुढे कम्पेअर केलं, बेस सेम आहे, पॉवर्स इक्वेट होतील. 1 इक्वल टू x -3y + z येईल. ओके, M रेस टू इथं किती आहे 0, इक्वेट केला M रेस टू y सोबत, तर yची व्हॅल्यू किती आली 0, कारण बेस सेम आहे त्याच्यामुळं पॉवर इक्वेट झाल्या y इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेपमध्ये t इक्वेट करायचा. t किती आहे बघा -1, इकडे t किती आहे -2z. बेस सेम आहे, -1 इक्वल टू -2z आला. मग झेडची व्हॅल्यू आली 1/2. झेड मिळाला आहे आपल्याला 1/2, y मिळाला आहे 0. हे दोन्ही पण व्हॅल्यूज या इक्वेशनमध्ये पुटअप करायच्या. मग काय येईल, x मिळेल आपल्याला. बघा फर्स्ट इक्वेशन काय होतं, तर x -3y + z इक्वल टू 1. बघा x -3y + z इक्वल टू 1. याच्यामध्ये yची x ॲज इट इज राहील, x -3 इंटू yची व्हॅल्यू किती आहे 0 आणि प्लस झेडची व्हॅल्यू आहे 1/2 इज इक्वल टू किती असेल 1. म्हणजे x + 1/2 इक्वल टू 1 आला. x इज इक्वल टू 1 - 1/2 म्हणजे x इज इक्वल टू आला 1/2. आता इथे बघा xची व्हॅल्यू 1/2 आहे, yची व्हॅल्यू 0 आहे आणि झेडची व्हॅल्यू 1/2 आहे. जर आपण व्हॅल्यूज पुटअप केल्या तर काय येईल बघा, रिलेशन काय होतं आपलं, v प्रपोर्शनल टू. बघा लॅम्बडा रेस टू x, रो रेस टू y आणि g रेस टू z
असं इक्वेशन आहे. याच्यामध्ये जर व्हॅल्यूज पुटअप केल्या तर काय येईल, व्ही प्रपोर्शनल टू लॅम्बडा रेस टू 1/2 रो रेस टू 0 झेड रेस टू 1/2. बघा रिलेशन कसं मिळालं, व्ही प्रपोर्शनल टू लॅम्बडा रेस टू एक्स, एक्सची व्हॅल्यू आहे 1/2, रो रेस टू वाय, वायची व्हॅल्यू आहे 0 आणि झेड रेस टू जी रेस टू काय असेल, झेड असेल. तर जी रेस टू झेड, झेडची व्हॅल्यू किती आहे 1/2 आहे, ती इथे आपण पुटअप केली. आता याच्यामध्ये व्ही प्रपोर्शनल टू लॅम्बडा रेस टू 1/2 आहे. ओके, रो रेस टू 0, एनिथिंग रेस टू 0 असेल, एनिथिंग रेस टू 0, ॲन्सर किती असतं 1, म्हणजे रो रेस टू 0 किती येणार आहे इथं 1 आणि जी रेस टू काय असेल 1/2 असेल. ओके, असा ऑप्शन आहे का याच्यामध्ये, नाही. आपल्याला ऑप्शन्समध्ये व्हीच्या फॉर्ममध्ये ॲन्सर नाही, कशाच्या फॉर्ममध्ये आहे, व्ही स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. मग काय केलं पाहिजे, ते जे आपलं ॲन्सर आलं आहे त्याचं काय करायचा, स्क्वेअर करायचा. जर स्क्वेअर केला तर पुढे काय येईल बघा, व्ही स्क्वेअर प्रपोर्शनल टू LHS आणि RHS दोन्ही साईडला आपण स्क्वेअर घेऊयात. व्ही स्क्वेअर प्रपोर्शनल टू लॅम्बडा रेस टू हाफ, त्याचा स्क्वेअर करायचा, म्हणजे पॉवर कशी येईल बघा, हे बघा लॅम्बडा रेस टू 1/2 आहे आणि त्याचा स्क्वेअर झाला, बरोबर. आणि जी रेस टू किती आहे 1/2 आणि त्याचा स्क्वेअर झाला, म्हणजे व्ही स्क्वेअर प्रपोर्शनल टू काय असेल, लॅम्बडा रेस टू 1/2 रेस टू 2 म्हणजे लॅम्बडा रेस टू 1 आणि जी रेस टू 1/2 रेस टू 2 म्हणजे काय झाला 1. 1/2 इंटू 2, इथे सुद्धा 1/2 इंटू 2, ॲन्सर्स काय आले 1 1, म्हणजे व्ही स्क्वेअर प्रपोर्शनल टू लॅम्बडा जी, हे फायनल ॲन्सर आपल्याला मिळालं. आता याच्यामध्ये तो ऑप्शन कुठे आहे, तर ऑप्शन सी काय आहे बघा, व्ही स्क्वेअर प्रपोर्शनल टू जी लॅम्बडा आणि ते ॲन्सर करेक्ट आहे. सो ऑप्शन सी विल बी द करेक्ट ऑप्शन. ओके, नाउ सी द फोर्थ एक्झाम्पल. Here EMLG are energy, mass, angular momentum and universal gravitational constant. E for energy, M for mass, L for length and G for universal gravitational constant, and we have to find the dimensions of EL square upon m raised to 5g square, and these dimensions are of which physical quantity, angle, length, mass or time. This is asked to us. Okay, so see EL square upon m raised to 5g square असा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये ईचं डायमेन्शन म्हणजे एनर्जीचं डायमेन्शन आणि ते म्हणजेच कोणाचं असेल, वर्कचं, ते आपल्याला माहीत आहे. एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम आहे आणि अँग्युलर मोमेंटमचं डायमेन्शनसुद्धा आपल्याला माहीत आहे. एम म्हणजे मास आहे, जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. तर फर्स्ट आपण काय करूयात, तर अँग्युलर मोमेंटम डायमेन्शन्स बघा, आर इंटू पी असतं, म्हणजेच असतं mvr विच इज इक्वल टू काय येईल बघा, m रेस टू इथं 1 असेल, v म्हणजे व्हेलॉसिटी आहे, L1 t-1 असेल आणि r म्हणजे लेंथ आहे. बघा L म्हणजे अँग्युलर मोमेंटम, फॉर्म्युला आहे आर इंटू पी विच इज इक्वल टू mvr. पीची व्हॅल्यू mv असेल, पी म्हणजे लिनियर मोमेंटम, मग त्यामुळे mvr म्हणजे काय असेल, अँग्युलर मोमेंटम, m फॉर मास m रेस टू 1, v म्हणजे व्हेलॉसिटी आहे, L1 t-1 असेल, r म्हणजे लेंथ आहे, L रेस टू 1 असेल. पुढे काय होईल बघा, डायमेन्शन्स काय येतील, तर L1 प्लस L1 किती आला, L2 झाला, त्यानंतर m किती आहे 1 आणि t किती आहे -1, म्हणजे Lचे डायमेन्शन्स काय असतील, L2 m1 t-1. त्यानंतर आपल्याला जीचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला घेतला पाहिजे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल टू जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. मग जी इक्वल टू काय असेल, तर FR स्क्वेअर अपॉन m1 m2. मग एफचे डायमेन्शन्स पुटअप करा, L1 m1 t-2 आणि r स्क्वेअर म्हणजे लेंथ स्क्वेअर डिव्हायडेड बाय m1 इंटू m2 मासचा प्रोडक्ट आहे आणि त्याचे डायमेन्शन्स काय असतील, m स्क्वेअर. मग डायमेन्शन्स पुढे काय येतील बघा, L2 प्लस L1 किती झाला, L3, m रेस टू इथं 1 आहे, इथं 2 आहे,
हा 2 जर वर गेला तर 1 - 2 होईल आणि मग काय येईल -1 आणि टी किती आहे बघा -2 आहे. मग डायमेन्शन्स काय आले L3 M-1 T-2 हे डायमेन्शन्स जीचे मिळाले आणि हे डायमेन्शन्स इथं आहेत कोणाचे Lचे. तर आता आपल्याला काय सॉल्व करायचं आहे तर EL² अपॉन M⁵G². ओके याचे डायमेन्शन्स काय येतात हे बघायचं आहे. आता पुटअप करूयात डायमेन्शन्स. ई म्हणजे काय एनर्जीचं डायमेन्शन काय असेल L2 M1 T-2 बरोबर. एनर्जी आणि वर्क दोघांचे डायमेन्शन सेम असतात. काय असेल L2 M1 T-2. त्यानंतर अँग्युलर मोमेंटम L आहे त्याचं डायमेन्शन आहे L2 M1 T-1 आणि त्याचा इथे काय घ्यायचा आहे स्क्वेअर घ्यायचा आहे डिवायडेड बाय M⁵ म्हणजे मास⁵ आणि G म्हणजे ॲक्सेलरेशन युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट L3 M-1 T-2 हे डायमेन्शन्स आहेत आणि ते ⁵ किती असेल बघा इथे L² आहे आणि G² आहे म्हणजे इथे सुद्धा त्याचा स्क्वेअर झाला इक्वल टू. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल बघा L2 M1 T-2 ॲज इट इज ठेवला. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये हा जो L2 M1 T-1 आहे त्याचा स्क्वेअर आहे बरोबर म्हणजे L⁵ 2 × 2 किती आला 4 M⁵ बघा 1 × 2 2 आला आणि T⁵ -1 × 2 -2 आला डिव्हायडेड बाय इथं M⁵ ॲज इट इज असेल हा पुढे L⁵ 3चा स्क्वेअर दाखवला आहे म्हणजे L³ स्क्वेअर L⁵ किती आला 3 × 2 6 M⁵ -1 × 2 किती आला -2 T⁵ -2 × 2 म्हणजे आला -4. ओके पुढे काय होईल बघा आता L⁵ टोटल बघूया आपण. इथं 2 आहे इथं 4 आहे 4 + 2 किती झाला 6 खाली इथे पण 6 आहे म्हणजे न्यूमरेटरला L⁵ येतो डिनॉमिनेटरला सुद्धा L⁵ येतो आणि त्यामुळे Lची पॉवर किती होणार 0 बरोबर. वर पण 6 आहे खाली पण 6 आहे तर L6 - 6 किती झाला 0 झाला. त्यानंतर Mची पॉवर चेक करा. M इथे किती आहे 1 आहे इथं किती आहे 2 2 + 1 झाला 3 इथे आहे 5 - 2 ओके. न्यूमरेटरला आला 2 + 1 म्हणजे किती आला 3 आला. M⁵ कुठे आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 5 - 2 किती येईल 3 येईल म्हणजे न्यूमरेटरला पण M⁵ आहे डिनॉमिनेटरला सुद्धा M⁵ आहे तो पण कॅन्सल झाला म्हणजे M⁵ 0 आला. T⁵ बघा इथं -2 आहे इथं -2 आहे किती झाले -2 - 2 ॲडिशन केली किती होणार -4 आणि डिनॉमिनेटरला सुद्धा -4 आहे म्हणजे टीची पॉवर सुद्धा किती आली 0 आली म्हणजे L⁵0 M⁵0 T⁵0 असे डायमेन्शन्स आपल्याला मिळाले. म्हणजे ही क्वांटिटी कशी असली पाहिजे डायमेन्शन्स नाहीतच ना Lची पॉवर 0 आहे Mची 0 Tची 0. मग आता असं ऑप्शन आपल्याला सर्च करायचं आहे की ज्याला डायमेन्शन्स नाहीत. मग कोणता असेल बघा अँगल लेंथ मास टाईम. लेंथ मास टाईम यांना डायमेन्शन्स आहेत मग कोणाला नाही आहेत तर अँगल इज द डायमेन्शन लेस क्वांटिटी. ओके नाउ सी द 5th एक्झाम्पल. In CGS system, magnitude of force is 100 dyne in another system where fundamental physical quantities are kg, meter and minute. Then magnitude of force will be. See what is given to us in CGS system. The force is having the value 100 dyne and we have given that there is another system which is having the units kg that is kilogram, meter and minute. Length is measured in meter, mass is measured in kilogram and time is measured in minute. Okay and so we have to find out the value of force in the new system. Okay what is given first in CGS system the unit of force will be F equal to force चं युनिट काय असतं सांगा मला. इथे बघा काय सांगितलं आहे मॅग्निट्यूड ऑफ फोर्स किती सांगितलं आहे 100 डाईन म्हणजे डाईन हे कसलं युनिट आहे CGS युनिट आहे. मग आता आपल्याला हे माहिती पाहिजे की लेंथ मास टाईम या फॉर्ममध्ये ते युनिट काय असेल. मला सांगा फोर्सचे डायमेन्शन्स काय असतात L1 M1 T-2 असे डायमेन्शन्स असतात ना. मग जर आपल्याला
युनिट सांगता येत नसेल तर आपल्याला इथे डायमेन्शन्स आठवले पाहिजेत. डायमेन्शन्सवरून तुम्ही त्याचं युनिट सांगू शकता. एलची पॉवर किती आहे 1, म्हणजे एलचं युनिट असेल मीटर. ओके, त्यानंतर मास रेस टू किती आहे 1, मासचं युनिट असेल kg म्हणजे m इंटू kg, आणि टी रेस टू किती आहे -2 म्हणजे पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे हे युनिट आपण अजून कसं लिहू शकतो बघा, तर kg इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर हे कसलं युनिट झालं बघा, SI युनिट आहे. कोणाचं, फोर्सचं SI युनिट काय असेल kg इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता CGS युनिट काय असेल बघा, तर या kgला कशामध्ये कन्वर्ट करूयात, ग्रॅममध्ये. त्यानंतर मास कशामध्ये असेल, kg हे युनिट कशामध्ये येईल, ग्रॅममध्ये. m म्हणजे काय, मीटर, मीटर कशामध्ये कन्वर्ट होईल, सेंटीमीटरमध्ये. आणि पर सेकंड स्क्वेअर हे काय आहे त्याचं CGS युनिट. CGS युनिट ऑफ फोर्स काय असेल, ग्रॅम इंटू सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर फोर्सची व्हॅल्यू किती आहे, 100 डाईन एवढी आहे, बरोबर. म्हणजेच किती आहे, तर 100 ग्रॅम इंटू सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर अशी आहे. ओके, F इक्वल टू किती आहे 100 डाईन, आणि 100 डाईन म्हणजे किती, तर ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्याला काय सांगितलं आहे, तर न्यू एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये ग्रॅम कशामध्ये कन्वर्ट केलं, kgमध्ये. त्यानंतर सेंटीमीटर कशामध्ये कन्वर्ट केलं, मीटरमध्ये. आणि इथं सेकंद युनिट नाही तर काय आहे, तर मिनिट युनिट आहे. मग अशा सिस्टीममध्ये या फोर्सची व्हॅल्यू काय असेल. मग आता बघा इथे 100 ॲज इट इज लिहिला. ग्रॅमचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, किलोग्रॅममध्ये. मला सांगा 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम असतात, 1000 ग्रॅम, बरोबर. 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, 1000 ग्रॅम. तर 1 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम असेल, रिव्हर्स जायचं, काय येईल 1/1000 kg. बघा हे कन्वर्जन कसं केलं जाईल, तर 1 kg इक्वल टू असतात 1000 ग्रॅम, म्हणजेच किती असतात 10⁻³ ग्रॅम. तर 1 ग्रॅम इक्वल टू किती असेल, 10⁻³ kg असेल. 1 ग्रॅम म्हणजे किती kg, 10⁻³ kg. मग या ग्रॅमच्या ऐवजी आपण काय लिहूयात, 10⁻³ kg लिहिलं. त्यानंतर सिमिलरली 1 मीटर इक्वल टू किती असतात, 100 सेंटीमीटर. ओके, म्हणजेच किती असतात, तर 10⁻² सेंटीमीटर, बरोबर. 100 सेंटीमीटर म्हणजेच किती, 10⁻² सेंटीमीटर. मग आता उलट करा, 1 सेंटीमीटर इक्वल टू किती येईल, 10⁻² मीटर असेल. मग आता या सेंटीमीटरच्या ऐवजी काय पुटअप करू शकतो आपण, 10⁻² मीटर. ओके, बघा 10⁻² मीटर कशाच्या ऐवजी लिहिलं, सेंटीमीटरच्या. आणि डिव्हायडेड बाय इथे सेकंड आहे ना, सेकंडचं काय आहे, स्क्वेअर आहे. म्हणजे आता सांगा 1 सेकंद म्हणजे किती मिनिट हे सांगता आलं पाहिजे आपल्याला. तर त्यासाठी 1 मिनिट इक्वल टू किती सेकंद हे माहिती पाहिजे ना. 1 मिनिट इक्वल टू किती सेकंद असतात, 1 मिनिट इक्वल टू किती 60 सेकंद असतात ना. मग 1 सेकंद इज इक्वल टू किती, तर 1/60 मिनिट असणार. मग इथे 1/60 मिनिट आणि त्याचा इथे काय आहे, स्क्वेअर आहे. ओके, आता पुढे काय येईल बघा, 100 ॲज इट इज लिहिला, बरोबर. पुढे 10⁻³ इंटू हा 10⁻² डिव्हायडेड बाय इथे 1/60चा स्क्वेअर आहे म्हणजे किती 1/3600. आणि पुढे काय येईल, kg इंटू मीटर पर मिनिट स्क्वेअर. ओके, कळलं का बघा सगळ्यांना. ग्रॅमला kgमध्ये कन्वर्ट केलं, 10⁻³ kg आला. सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट केलं, 10⁻² मीटर आला. सेकंडला मिनिटमध्ये कन्वर्ट केलं, 1/60 मिनिट आलं आणि त्याचा झाला स्क्वेअर. हे जे व्हॅल्यूज आहेत त्या एकत्र केल्या इथे आणि पुढे युनिट लिहिलं, kg इंटू मीटर पर मिनिट स्क्वेअर. पुढे काय येईल बघा, इथं 100 आहे
आणि इथं 10⁻² आहे. याचा अर्थ काय, हे आहे 10⁻² आणि हे आहे 10⁻². मग 2 - 2 किती झाले, 0 झाले, हे कॅन्सल झाले. मग वर इथं राहिलं किती, 10⁻³ इंटू किती आला, 3600 आणि युनिट असेल kg/min². ओके, पुढे बघा, मग 3600 इंटू 10⁻³ केलं तर 10⁻³ म्हणजे काय, 1 2 3 इथं पॉईंट येणार म्हणजे 3.600 असं आन्सर असेल. म्हणजेच किती, तर 3.6. बघा, 3600 इंटू 10⁻³ आन्सर किती मिळाला आपल्याला, 3.6. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट आला, ऑप्शन सी. आवर नेक्स्ट एक्झाम्पल, a physical quantity of dimensions of length that can be formed out of Cg e²/4πε0, where C is the velocity of light, G is the gravitational constant, E is the charge, will be. What we have given, options are given and we have to find which physical quantity represent the length. म्हणजे हे जे 4 ऑप्शन आहेत, या 4 ऑप्शनमधली कोणती फिजिकल क्वांटिटी किंवा कोणता फॉर्म्युला हा लेंथ रिप्रेझेंट करतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता यासाठी काय केलं पाहिजे, हे एक्झाम्पल जे आहे ते नीटला विचारलेलं एक्झाम्पल आहे 2017ला. दिस एक्झाम्पल इज आस्क्ड फॉर नीट 2017 एक्झाम. ओके, सी फिजिकल क्वांटिटी ऑफ डायमेन्शन्स ऑफ लेंथ दॅट कॅन बी फॉर्म्ड. ती कशापासून बनली आहे बघा, सी, जी आणि e²/4πε0. याच्यामध्ये सी म्हणजे काय, लाईटची व्हेलॉसिटी आहे. जी काय आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि e²/4πε0 याच्यामधला ई म्हणजे काय आहे, चार्ज आहे. आणि या तिघांपासून असा कोणता फॉर्म्युला तयार होतो जो लेंथचे डायमेन्शन्स रिप्रेझेंट करतो. म्हणजे त्याचं डायमेन्शन काय आलं पाहिजे, तर L1 आलं पाहिजे. मग त्यासाठी काय करूयात आपण, तर पहिल्यांदा सीचं डायमेन्शन काय असेल सांगा मला. सीचं डायमेन्शन्स काय असतील, सी म्हणजे काय, स्पीड ऑफ लाईट आहे ना. मग डायमेन्शन्स काय असतील, L1 m0 t-1. त्यानंतर जी आहे, जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. त्याचे डायमेन्शन्स आपण आता फाइंड आउट केलेले होते. काय होते डायमेन्शन्स, L3 m-1 t-2. त्यानंतर आता e²/4ε0 हा जो फॉर्म्युला आहे त्याचे डायमेन्शन्स आपल्याला फाइंड आउट केले पाहिजेत. तर त्याचे डायमेन्शन्स आपल्याला कुठे मिळतील बघा, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे F आणि त्याचा फॉर्म्युला असतो 1/4πε0 Q1 Q2/r². जसा ग्रॅव्हिटेशन लॉ आहे, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तसाच लॉ कोणता आहे, चार्जेससाठी आहे. जसं की 2 मासेस m1 आणि m2 किती डिस्टन्समध्ये असतात, ग्रॅव्हिटेशनल लॉमध्ये काय असतं, इथे असतं मास m1, इथे असतं मास m2 आणि यांच्यामध्ये डिस्टन्स किती असतं, r. आणि त्यांच्यामध्ये फोर्स कोणतं असतं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं, बरोबर. आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो, तर F = G m1 m2/r² असा फॉर्म्युला असतो. आता सपोज या m1च्या जागी चार्ज Q1 टाकला, m2च्या जागी चार्ज Q2 टाकला आणि त्यांच्यातला डिस्टन्स आहे r. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं काढायचं, तर F = हा कॉन्स्टंट आहे. जसा ग्रॅव्हिटेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये G, कॅपिटल G हा कॉन्स्टंट असतो, तसा याच्यामध्ये 1/4πε0 हा कॉन्स्टंट असेल. पुढे Q1 Q2 आहे म्हणजे 2 चार्जेसचा काय आहे इथं, प्रोडक्ट आहे आणि अपॉन काय आहे, r² आहे. आता Q म्हणजे इथं चार्ज आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण पुढे बघूयात काय येईल बघा. F = काय, 1/4πε0 Q1 Q2/r². मग F = काय असेल, हा Q1 Q2 आहे. मग चार्जेस आहेत ना, युनिट सेम असणार आहेत. मग आपण त्याच्याऐवजी Q² असं लिहूयात आणि अपॉन काय लिहूया, 4πε0 आणि हा इथे 1/r². काय केलं बघा, F = काय केलं, Q1 Q2च्या ऐवजी प्रोडक्ट आहे त्याच्याऐवजी मी Q² लिहिला, अपॉन 4πε0 आणि इथे इंटू काय असेल 1/r². मग Q²
अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू काय असेल बघा, क्यू स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट. हा आर स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय होईल आणि येईल एफ आर स्क्वेअर. क्यू स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट काय असेल, एफ आर स्क्वेअर असेल. आणि मग आता याचे डायमेन्शन्स काय असतील बघा, आणि इथं तुम्हाला क्यूच्या ऐवजी सिम्बॉल काय दिलाय, ई दिलाय. म्हणजे याचे डायमेन्शन्स आणि याचे डायमेन्शन्स सेम असतील, कारण इथे चार्ज क्यूनं रिप्रेझेंट केलाय, इथं तो ईनं रिप्रेझेंट केलाय. पुढे काय येईल बघा, एफ आर स्क्वेअर. एफचे डायमेन्शन्स L1 M1 T-2 आणि आर म्हणजे लेंथ आहे तर L स्क्वेअर. पुढे काय येईल बघा, L3 M1 T-2. इथे बघा क्यू स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट याचे आपण डायमेन्शन्स फाइंड आउट करतोय. क्यू स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट हा इथे असाच ठेवला तर इक्वल टू काय असेल, एफ आर स्क्वेअर असेल. एफ म्हणजे फोर्स आहे, डायमेन्शन्स असतील L1 M1 T-2 आणि याचे इकडे डायमेन्शन्स काय असतील बघा, 1 अपॉन आर स्क्वेअर. इथं मल्टिप्लाय झाला इंटू आर स्क्वेअर झाला म्हणजे L स्क्वेअर असेल. डायमेन्शन्स असतील L3 M काय असेल बघा, इथं L3 झाला, M काय असेल 1 आणि T काय असेल -2. ओके, इथे आपल्याला Cचे डायमेन्शन्स मिळाले, Gचे डायमेन्शन्स मिळालेले आहेत आणि क्यू स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट असे 3 टर्मचे आपल्याला डायमेन्शन्स मिळालेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, लेंथ डिपेंड कशावर असेल तर सी जी आणि ई स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट आणि यांच्या पॉवर घ्यायच्या XYZ. ओके, आता इथं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. लेंथ ही डिपेंड कशावर आहे, सी जी आणि ई स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट, बरोबर. आणि पॉवर काय घेतल्या आपण, XYZ अशा पॉवर घेतल्या. L म्हणजे काय आहे, लेंथ. मग लेंथचं डायमेन्शन असेल L⁻1 इक्वल टू K इंटू सीचं डायमेन्शन L1 M0 T-1 L1 M0 T-1 रेस्ट टू असेल X. G म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. डायमेन्शन्स L3 M-1 T-2 रेस्ट टू काय असेल Y. आणि ई स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट ह्याचं डायमेन्शन काय असेल बघा, L3 M1 T-2 रेस्ट टू काय असणार Z. बघा L किती आहे 3 आहे, M किती आहे 1, T आहे -2 आणि रेस्ट टू किती असेल Z इक्वल टू K L⁻1 इंटू X X M⁻0 T⁻1 इंटू X -X L⁻3 इंटू Y 3Y M⁻1 इंटू Y -Y T⁻2y. पुढे L⁻3 इंटू Z 3Z M⁻1 इंटू Z Z आणि T⁻2Z. ओके, आता पुढे काय येईल बघा, K L⁻x आहे इथं प्लस 3Y प्लस 3Z X प्लस 3Y प्लस 3Z M⁻2 बघा इथं 0 आहे, इथं -y इथं Z आहे -y प्लस Z. T⁻2 बघा इथं आहे -x इथं आहे -2y आणि पुढे -2Z. असं आपल्याला एक इक्वेशन मिळालं. x प्लस 3y प्लस 3z पुढे आहे -y प्लस z आणि पुढे काय आहे -x -2y -2z. आता याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करावं लागेल LHSच्या डायमेन्शन्ससोबत. मग L⁻1 इक्वल टू L⁻x प्लस 3y प्लस 3z हे कम्पेअर केलं तर 1 इक्वल टू काय येईल, x प्लस 3y प्लस 3z असं इक्वेशन मिळेल. ह्याला इक्वेशन 1 असं म्हणूयात आपण. त्यानंतर इथं m आहे का, नाही, याचा अर्थ M⁻2 किती आहे 0 इक्वल टू M⁻−y प्लस z म्हणजे काय येईल 0 इक्वल टू -y प्लस z. सो वी कॅन राईट y इक्वल टू z. y इक्वल टू काय असणार आहे, z असणार आहे. त्यानंतर T⁻0 इक्वल टू काय असेल T⁻−x -2y -2z. सो 0 इक्वल टू -x -2y -2z. दिस इज इक्वेशन नंबर, दिस इज सेकंड इक्वेशन अँड दिस इज थर्ड इक्वेशन. ओके, नाउ सी दिस C G अँड क्यू स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट यांचे आपण इथे डायमेन्शन्स फाइंड आउट केलेले होते.
आता पुढे बघा काय करायचं, हे 3 इक्वेशन्स मिळालेले आहेत आपल्याला, पण याच्यामध्ये कुणाचीही व्हॅल्यू इथे मिळाली नाही. तर आपण काय करूयात, y = z ही जी इक्वेशन सेकंड आहे. मग नेक्स्ट स्टेप काय घेऊयात आपण, पुट इक्वेशन 2 इन 1 and 3. म्हणजे इक्वेशन 2 मध्ये जे y = z आहे ते कशामध्ये पुटअप करायचं, तर इक्वेशन 1 आणि 3 मध्ये. मग इक्वेशन 1 काय तयार होईल बघा, इक्वेशन 1 काय तयार होईल, तर 1 = x + 3y + 3y. झेडच्या ऐवजी व्हॅल्यू पुटअप केली y, काय येईल मग पुढे काय होईल, 1 = x + 6y. 1 = काय असेल, x + 6y. हे इक्वेशन असेल सपोज आपलं 4th इक्वेशन. मग आता इक्वेशन 2 काय होईल, इक्वेशन 3 काय होईल बघा. इक्वेशन 3 काय आहे, 0 = -x - 2y आणि -2y असं येईल. -x ॲज इट इज, -2y ॲज इट इज, आणि तो जो पुढचा -2z आहे त्याच्याऐवजी परत 2y टाकला, कारण z = काय आहे, y. मग इक्वेशन काय होईल, 0 = -x आणि हे -2y किती झाले, -4y. म्हणजे हे झालं इक्वेशन नंबर 5. मग आता इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 यांची काय करूयात, ॲडिशन केल्यावर काय येईल बघा, 1 = x + 6y आणि 0 = -x - 4y. ॲडिशन करा, ॲड केल्यावर इथे आला 1, x कॅन्सल झाला आणि 6y - 4y किती आले, 2y. मग 1 = 2y असेल तर y = किती असेल, 1/2. ओके, y = किती आला, 1/2 आला. आता इक्वेशन 2 बघा, y = आहे काय, z आहे. देअरफॉर वी कॅन से दॅट z इज अल्सो = 1/2, कारण y आणि z इक्वल आहेत. म्हणजे y 1/2 आला, z 1/2 आला. आता इथं इक्वेशन हे जे आहे कोणतं, x + 6y = 1. म्हणजे इक्वेशन आपण 4 घेऊयात. फ्रॉम इक्वेशन 4 x + 6y = 1. एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 6 × y ची व्हॅल्यू किती आहे, 1/2 = काय असेल, 1. म्हणजे बघा x + 6 × 1/2 = 1. म्हणजे x किती आला, x + इथे 6 × 1/2 म्हणजे 3 = 1. x आला 1 - 3 म्हणजे किती आला, -2. बघा एक्सची व्हॅल्यू आहे -2, y ची व्हॅल्यू आहे 1/2 आणि z ची व्हॅल्यू किती आहे, 1/2. आता ह्या जर व्हॅल्यूज आपण पुटअप केल्या इक्वेशनमध्ये तर काय येईल बघा. इथे लक्षात ठेवा सगळ्यांनी काय काय केलं आपण, एक्सची व्हॅल्यू आहे किती, -2, y ची किती आहे 1/2, z ची आहे 1/2. आता इक्वेशन कोणतं घ्यायचं बघा, हे इक्वेशन L = काय, c⁻x g⁻y आणि e² / 4πε0 काय आहे z. मग L = c ची पॉवर x आहे म्हणजे किती आहे, -2 आहे. g ची पॉवर y आहे म्हणजे किती आहे, 1/2 आहे. आणि e² / 4πε0 त्याची पॉवर z म्हणजे किती, 1/2. आता पुढे बघा, L = हे c⁻−1/2 -2 म्हणजे किती, 1/c². c⁻−2 म्हणजे काय असणार, 1/c² असणार. g⁻1/2 म्हणजे काय आला बघा, √g आला. आणि इथं किंवा आपण असं लिहू शकतो की ह्या दोघांना पॉवर 1/2 आहे तर ge² / 4πε0 आणि कॉमनमध्ये दोघांची पॉवर 1/2. काय केलं बघा, c⁻² म्हणजे 1/c² आणि हे सगळं जे आहे ते एकत्र आणलं, ge² / 4πε0 किती असेल, 1/2. मग आता असा ऑप्शन कुठे आहे बघा, 1/c² ge² / 4πε0 1/2 कुठे आहे ऑप्शन, इथे आहे फर्स्ट ऑप्शन 1/c² ge² / 4πε0 1/2. हे आन्सर करेक्ट आलं. ओके, समजलं सगळ्यांना. आता या लेक्चरमध्ये आपण काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. कशावर, युनिट्स अँड मेजरमेंट या टॉपिकवर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काही एक्झाम्पल्स अजून घेऊयात, कंटिन्यू करूयात. ओके.